कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका. सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, 6 अभियंत्यांना दंड, आयुक्त सत्यम गांधी यांचा दणका. सांगली महापालिकेतील ठाणेदारांना दणका दिल्यानंतर आता आयुक्त सत्यम गांधी यांनी कामचुकार आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे मोर्चा वळवलेला आहे. मंगळवारी प्रभारी उद्यान अधीक्षक डॉक्टर रवींद्र ताटे यांना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तर नगररचना विभागाकडील कनिष्ठ अभियंता पंकजा कोरे, अण्णासाहेब मखदूम, यासीन मंगळवारे, रवींद्र भिंगार दिवे, अभिजित मोरे, शाबाज शेख यांना प्रत्येकी 2,000 रुपयांचा दंड करण्यात आलेला आहे. आयुक्तांच्या कारवाईने महापालिकेत खळबळ उडालेली आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा पदभार डॉक्टर ताटे यांच्याकडे होता. त्या काळात त्यांनी दैनंदिन स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले, वरिष्ठांच्या सूचनांचे पालन केले नाही, म्हणून त्यांची घनकचरा विभागातून उचलबांगडी करण्यात आली. सध्या त्यांच्याकडे मुख्य उद्यान अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. उद्यान विभागाकडील देखभालीच्या अनुषंगाने दैनंदिन फिरती करून उद्यान देखभाल, दुरुस्ती, दैनंदिन कामकाजाबाबतचे फोटो ग्रुपवर शेअर करणे, झाडांचे मंथन करण्याबाबत सूचना देऊनही डॉक्टर ताटे यांच्याकडून याबाबत कार्यवाही झालेली नाही. यावरून त्यांचे कामकाज असमाधानकारक असून त्यांच्या सोपवलेल्या पदाची जबाबदारी, कार्यकर्तव्य ते सक्षमपणे पार पाडत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांची वर्तणूक गंभीर स्वरूपाची, नियमबाह्य आणि शिस्तभंगाची असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील तरतुदीनुसार ते कारवाईस पात्र असल्याने त्यांना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येत असल्याचे आयुक्तांच्या आदेशात म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.